बंगालचं राजकारण जर आपण नीटपणे बघितलं तर बंगालमध्ये 30 ते 40% दरम्यान हे मुस्लिम मतदार आहेत आणि हे मुस्लिम मतदार तिथल्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे मुर्शिदाबाद असेल, मालदा असेल, दिनाजपूर असेल, किंवा हावडा असेल, म्हणजे तो एक बेल्ट आहे जिथं मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे या जिल्ह्यातल्या काही काही मतदारसंघामध्ये तर 50% सुद्धा जास्त मतदार हे मुस्लिम मतदार आहे आणि या मतदारसंघामध्ये ते डिसिसिव्ह फॅक्टर आहेत. म्हणजे इथं कोण निवडून येणार किंवा कोण पडणार हे तेच ठरवत असतात. आता गेले 15 वर्ष तृणमूल काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी, त्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं राजकारण या मुस्लिम मतांच्या भोवतीच फिरत राहिलेलं आहे. ते कसं, हे जे मुस्लिम मतदार आहेत ते कायमस्वरूपी ममता बॅनर्जींना मतदान करत आले, म्हणजे तृणमूल काँग्रेसला मतदान करत आले. आता हे 30-40% मतदान त्यात हिंदू मतांचा काही चंक आणि सोबत महिला असल्यामुळं ममता बॅनर्जींना जी महिला मतदारांची साथ मिळते त्या महिला मतदार, असं एकंदरीत सगळं गणित बांधून याआधी 3 वेळा ममता बॅनर्जी या बंगालच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत.